नमस्कार मंडळी 2023 ते 2024 ला परत शेती पिकाचं नुकसान झालं। पाऊस झाला, अतिरिक्त पाऊस झाला, गारपीट झाली आणि काही भागात वीज सुद्धा कोसळली। वीज कोसळल्यानंतर किंवा घराची पडझड झाल्यानंतर, हवामान बदलल्यानंतर बऱ्याच घराचे छप्पर सुद्धा उडले, बऱ्याच घराच्या भिंती सुद्धा कोसळल्या आणि काही लोक सुद्धा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। इतकंच नाही तर गुरं असतील, जनावर असतील, यांचा सुद्धा जीव गेला। इतकंच नाही तर बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये जे काही सोलर असतील त्याची सुद्धा पडझड झालेली आणि मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। यासाठी 2023 चा काळ असेल, 2024 चा काळ असेल, या काळात परत एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देण्याचं काम करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांना परत आता नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे। यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळं बटन दिसेल, पांढरं बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं, परत अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल किंवा हवामानात काही बदल झालेले असतील, अवकाळी पावसाने परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं। बऱ्याच ठिकाणी जे काही फळबाग पिकं असतील त्या फळबाग पिकाचं सुद्धा नुकसान झालं। केळी असेल, स्ट्रॉबेरी असेल, डाळिंब असेल, पपई असेल, जे काही संत्रा असेल, मोसंबी असेल, जे काही पिकं असतील फळबागचे, याचं सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं। त्यानंतर भाजीपाला पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यासाठी जे काही राज्य सरकार असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि कृषी मंत्री आपल्याला असणारे जे काही वेगवेगळ्या भाषेत बोलतात ते असे कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले। ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, यांच्या माध्यमातून गाव लेवलती जे काही पंचनामे करण्यात आले, म्हणजे कोणाचं घर त्या ठिकाणी छत्र उडून गेले असेल, पत्र उडून गेले असतील, काही ठिकाणी सोलरची पडझड झालेली असेल, काही ठिकाणी वीज कोसळलेली असेल, काही ठिकाणी दुकानाची सुद्धा नुकसान झालं, म्हणजे त्या ठिकाणी काही दुकानात जो काही माल असेल तो वाहून गेला, काही कपड्याचा माल वाहून गेला, काही टपऱ्या वाहून गेल्या। अशा पद्धतीने जे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यासाठी आर्थिक मदत म्हणून 2023 ते 2024 काळात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्या शेती पिकाच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना परत एकदा नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे लवकरच दिले जाणार आहेत। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही GR असेल ती GR सुद्धा काढण्यात आलेली आहे आणि त्या GRच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे। आता हे नेमकी पैसे कधी वाटप केले जाणार आहेत, किती नुकसान भरपाई मिळणार आहे, हे नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जय शिवराय।